आक्षेप करणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही तर नियमांचं वाचन केलं नाही. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची टीका. महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या सेनेने बहिष्कार केला. यावर मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी जोरदार टीका केली आहे. आक्षेप करणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही तर आक्षेप करणाऱ्यांनी याबाबत सखोल अभ्यास करावा. त्यांना उत्तर स्वतः मिळेल, अशी टीका मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या बौद्धिक पातळीत लोचा. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घणाघाती टीका. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमच्या महायुतीत अडचणींचा प्रश्न नाही. लोचा असेल तर तो खासदार संजय राऊत यांच्या बौद्धिक पातळीत. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घणाघाती टीका. मुंबईत घुसखोरी घुसवण्याचे काम सुरू. मुंबईत बांगलादेशी घुसखोरी घुसवण्याचे काम सुरू. किरीट सोमय्या यांची टीका. किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला. मुंबईत बांगलादेशी घुसखोरी घुसवण्याचे काम सुरू तर मुंब्रा येथे 20% मराठी उरले, त्यांना धमकावण्याचे काम सुरू आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. खासदार संजय राऊत वाटोळा करणारे. नरेश म्हस्के यांची टीका. नरेश म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत राजू पाटलांवर आरोप करणारे कोण? तर साधे नगरसेवक बनू नाही शकत खासदार संजय राऊत आणि जे आमदार म्हणून निवडून येतात त्यांच्यावर टीका करत आहेत. नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका. निवडणुकीनंतर आरक्षण. निवडणुकीनंतर महापौर पदाचं आरक्षण असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. सतेज पाटील यांचं वक्तव्य. महापालिकेच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वक्तव्य केलं आहे. निवडणुकीनंतर महापौर पदाचं आरक्षण असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. सतेज पाटील यांचं वक्तव्य.